नमस्कार. नर्मदेहर. मी संदीप शिंदे, अध्यक्ष नर्मदेहर संघ पिंपरी चिंचवड. आज मी ज्येष्ठ नर्मदा परिक्रमावासी श्री विजयकुमारजी साखरे काका यांच्या नर्मदेहर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. साखरे काकांनी आजपर्यंत नर्मदा मैयाची सेवा म्हणून मैयाच्या अनेक कार्यक्रमांचं 4-4, 5-5 तास उभं राहून कंटाळा न करता एवढे कष्ट घेऊन ते प्रत्येक कार्यक्रमाचं चित्रीकरण करत असतात. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 300 पेक्षा अधिक नर्मदा परिक्रमावासियांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण एका विशेष सेलिब्रिटी नर्मदा परिक्रमावासियांची मुलाखत घेणार आहोत. त्यांची थोडक्यात ओळख सांगायची म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक श्री विजयजी पटवर्धन यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. विजयजी पटवर्धन हे प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आहे. मालिकांद्वारे, चित्रपटांद्वारे बरेच जण त्यांना सुप्रसिद्ध नट म्हणून ओळखतात. असे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्री विजय पटवर्धन यांच्या पत्नी सौ वृषाली विजय पटवर्धन यांची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. विशेष म्हणजे विजयजींच्या बरोबर वृषालीजी देखील दिग्गज अभिनेत्री आहेत. 1997 ते 2002 या काळात त्यांनी नाट्य क्षेत्रातील आपला अभिनय बऱ्यापैकी चांगल्यापैकी गाजविलेला आहे. स्वभावाला औषध नाही, सासूबाईंचं असंच असतं, कुर्यात सदा टिंगलम, अरे हाय काय नी नाय काय, लग्नाची बेडी, मंगळसूत्र, सबसे बडा रुपया, आनंदी आनंद, ऑल दी बेस्ट इत्यादी नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत आणि त्या गाजलेल्या देखील आहेत. त्याचबरोबर त्यांनी उलाढाल व संशय कल्लोळ या मराठी चित्रपटात देखील आपल्या भूमिका केलेल्या आहेत. त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरील कथाकथी ही मालिका देखील त्यांची गाजलेली मालिका आहे. अशी ही त्यांची ओळख आहे. अभिनय क्षेत्राबरोबर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात देखील 20 वर्ष नोकरी केलेली आहे. ही नोकरी सांभाळत, ही नोकरी करत विजयजींच्या पाठीशी उभे राहून मुलीला उच्च शिक्षण दिलेलं आहे, तिला तिच्या पायावर उभं केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना नियतीने अचानक त्यांच्यावरती मोठा घाला घातला होता. दुर्धर अशा कॅन्सर सारख्या आजाराला त्यांना तोंड द्यावं लागलं होतं. परंतु कदापिही खचून न जाता त्यांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली आणि कॅन्सरशी झालेली लढाई यशस्वीपणे जिंकली. आणि त्यांचं सत्कर्म, त्यांचं पुण्य त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. आज त्या सुव्यवस्थितपणे आपल्या समोर उभे आहेत. अजूनही त्यांना त्या आजारावरती ट्रीटमेंट चालू आहे. 2 वर्षापूर्वी कॅन्सर सारख्या मोठ्या ऑपरेशनला सामोरं जाऊन देखील त्यांनी या 2025 साली जानेवारी महिन्यात नर्मदा परिक्रमा करण्याचा मानस केला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मैयाने त्यांच्याकडून नर्मदा परिक्रमा बसने का होईना घडवून आणली. आणि नुसतीच परिक्रमा करून नाही आणली, तर त्या परिक्रमेविषयी इतर भक्तांना माहिती व्हावी, नवीन भक्तांना प्रेरणा मिळावी परिक्रमेची, याबद्दलही त्यांनी एक छोटंसं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि एवढ्या आजाराला सामोरं जाताना देखील मैयाने त्यांना बळ दिलं. निश्चितच मैयाची शक्ती त्यांच्या पाठीशी आहे असं आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर आपण थोडक्यात वृषाली मॅडमची ओळख झालेली आहे.
मी वृषालीताईंना एवढंच विचारू इच्छितो की अभिनय क्षेत्र ते आध्यात्मिक क्षेत्र तुमचा प्रवास कसा झाला? नर्मदे हर. खूप छान ओळख करून दिलीत तुम्ही माझी. खरं तर मी खूप मोठी अभिनेत्री वगैरे नाहीये. मी छोटंसं काम केलंय, आवड म्हणून केलंय. तेव्हा सुद्धा कॉलेजमध्ये असताना करत होते काम. त्याच्यानंतर लग्नानंतर प्रोफेशनली काही वर्ष काम केलं. पण त्यानंतर घरात म्हणजे आता घरच्या जबाबदाऱ्या, लग्न झालं मग घरच्या जबाबदाऱ्या असतात. मुलगी झाल्यानंतर मात्र मी ठरवलं की आता एक कोणीतरी घरी पाहिजे. म्हणजे आम्ही दोघंही ह्या क्षेत्रात होतो. त्या काळात नाटकाचे दौरे खूप मोठे असायचे. म्हणजे म्हणजे महिन्यातनं आम्ही साधारण 20 ते 25 दिवस घराबाहेर असायचो, वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये प्रयोग करत. तर तेव्हा असं झालं की आता आई म्हणून माझी इच्छा होती की मी घरी थांबावं मुलीच्या संगोपनासाठी. कारण मुलीला वाढताना, मोठं होताना मला स्वतःला पाहायचं होतं. आई सांगतेय, सासूबाई सांगतात की अरे आज ती रांगली, आज ती पालथी पडली, आज ती उभी राहिली, हे मला नको होतं. त्यामुळे मी ठरवून ब्रेक घेतला मुलगी झाल्यानंतर 2 वर्ष. आणि त्यानंतर जेव्हा ती शाळेत जायला, तिचं नाव घातलं आम्ही शाळेत, तेव्हा ठरवलं की एक काहीतरी स्टॅबिलिटी पाहिजे. आई जरी नोकरी करत असली तरी सकाळ संध्याकाळ आई दिसतेय बाबा मुलीला, नाहीतर मुलगी आजीकडेच वाढतीये असं नको व्हायला. त्यामुळे मग नोकरी करायचा निर्णय घेतला. तसा माझा अभिनय जो प्रवास सुरू झाला तो मध्ये थोडासा खंडित झाला नोकरीमुळे. पण लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा लोकांचं मनोरंजन करण्यासाठी मी आणि विजयनी आम्ही घरच्या घरी रोज एक असा छोटासा विनोद, गॅग म्हणू आपण त्याला, ते शूट करायचो आणि युट्यूबवर टाकायचो. लोकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही तो उपक्रम चालू केला. कारण त्या काळात खूप भीती पसरली होती, खूप टेन्शन होतं लोकांना की अरे काय होईल. म्हणजे काही कळायच्या आत माणसं जात होती, आज सामान मिळणार आहे का नाही, उद्या खायला मिळणार आहे का नाही, अशी परिस्थिती आमच्या अभिनय क्षेत्रात मधल्या लोकांवर खूप आली होती. जे बॅकस्टेजर्स आहेत, ज्यांचं हातावर पोट असतं की प्रयोग झाला तर घरी चूल पेटणार आहे, अशी परिस्थिती होती. सर्व लोकांचं, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक मनोरंजन करण्यासाठी 5 मिनिटाचं फक्त तो हे असायचा, एपिसोड असायचा आमचा छोटा. पण ते इतकं गाजलं, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं. आम्हाला वाटलं एक 20-25 आपण करू एपिसोड्स आणि बंद करू. पण आम्ही त्याचे जवळजवळ 250 एपिसोड्स केले त्या काळात. आणि लोक आम्हाला फोन करायची, अरे अजून तुमचा एपिसोड नाही टाकला तुम्ही. म्हणजे थोडा उशीर व्हायचा, तेव्हा नेटचा प्रॉब्लेम होता, अशा सगळ्या गोष्टी होत्या. दररोज लोकांना ते टॉनिक असल्यासारखं झालं होतं, लाफ्टर टॉनिक म्हणू आपण, की आम्हाला खूप आनंद मिळतो. की 1-2 क्षण आमचे खूप छान जातात हसून, म्हणजे सगळं टेन्शन आम्ही विसरतो, असं होतं ते. आणि कित्येक जणांची लहान मुलं होती. आमचं एक टायटल सॉन्ग पण आहे त्या चॅनलचं. ती लहान मुलं ते टायटल सॉन्ग पाठ करून, ते रेकॉर्ड करून ते आम्हाला पाठवायची की हे बघा आम्ही, हे आम्हाला पाठ आहे बरं का, आम्ही तुमचे एपिसोड रोज बघतो. म्हणजे त्या मुलांना सुद्धा, घरातल्या लहान लहान मुलांना सुद्धा, ती आपल्याला वाटतं मुलांना कळत नाहीये, पण मुलांना त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी होती तेव्हा सुद्धा, की आजूबाजूला काहीतरी नॉर्मल नाहीये, खूप काहीतरी विचित्र चाललंय, सगळेच घरात बसले, काहीतरी घडतंय. आणि सुदैवाने आमचं चॅनल तेव्हा प्रॉबेबली त्यांच्यासाठी एक खूप छान आधार झाला. आमच्याकडनं हा छोटा प्रयत्न होता लोकांचं मनोरंजन करण्याचा. तेव्हा मग थोडासा माझी अभिनयाची हाऊस भागवून घेतली मी. पण तो काळ आमचा, म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्या शूटिंग दरम्यान घरातली कामं सांभाळून, सगळं सांभाळून ते शूटिंग करणं हे आमच्यासाठी सुद्धा खूप रिलॅक्सिंग होतं. आणि आपल्याकडनं एक छान लोकांना आपण आनंद देतोय, आपण हसवू शकतोय लोकांना, हा आनंद आम्हाला खूप होता. सो तेव्हा थोडीशी माझी अभिनयाची हाऊस भागवली. म्हणजे पौरवीच्या बाललीलांपासून तुम्ही वंचित होता म्हणून अभिनयातून ब्रेक घेतला आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी स्वीकारली. 20 वर्ष जॉब केला मी आणि खूप छान आनंदाने केला. तेव्हा तिथे मी खूप एन्जॉय केलं. ऑफिसमध्ये सुद्धा कल्चरल कार्यक्रम असतात, मग त्याच्यात भाग घ्यायचे. कधी स्क्रिप्ट लिहायचे, कधी अँकरिंग करायचे, कधी डान्समध्ये, कधी छोटंसं गाणं म्हटलंय.
तर असं तिथे छोटे छोटे हाऊस तिथेही भागवून घेतली. अभिनयाची छोटीशी हो 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 तो छंद पूर्ण केला. आणि माझी ना आतापर्यंत बरीच ऑपरेशन झाली आहेत. तर 2010 मध्ये मला ट्युमर झाला होता आणि त्याच्यानंतर ऑपरेशन वगैरे झालं, पण जवळजवळ 5-6 वर्ष मी थोडेसे म्हणजे असं पूर्ण डिप्रेशन नाही म्हणता येणार, कारण मी काम बीम करत होते सगळं, पण मला कळत नव्हतं मला काय होत आहे. आणि त्यावेळेस विजयला एक माझे जे ट्रेनर आहेत आता माझे गुरु सुवीर सबनीस म्हणून, तर ते भेटले अचानक. ते हीलर आहेत बेसिकली. आणि तेव्हा विजयनी त्यांना विचारलं की असं माझ्या बायकोला हा त्रास होतोय, ती म्हणजे करते, नोकरी बिकरी करते, सगळं घरातलं करते, पण ना उत्साह नाही आणि तिला खूप त्रास होतो, म्हणजे शारीरिक वेदना पण होतात. तर ह्यावर हिलिंग काम करू शकतं का? कारण तेव्हा ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळं झालं होतं करून आणि कशाचाच मला उपयोग होत नव्हता. मग सरांनी हिलिंग, ते म्हणले आपण प्रयत्न करूया. मग सरांनी हिलिंग सुरू केलं मला आणि म्हणजे खरंच 3 महिन्यात ना मला एवढा ड्रास्टिक बदल, म्हणजे 180 डिग्रीज बदल म्हणतो ना आपण, तसा जाणवला. म्हणजे सगळे शारीरिक त्रास वगैरे जो होता, छोटे छोटे जॉईंट्स दुखायचे, म्हणजे हे जॉईंट्स पण दुखायचे माझे, इतका त्रास व्हायचा. तर ते सगळं दुखणं कमी झालं, मला उत्साही आनंदी वाटायला लागलं. मग असं झालं की ते म्हटलं किती महिने हिलिंग घेणार तुम्ही शिका. म्हटलं असं येतं का? म्हणजे मला माहिती नाही, मला हिलिंग म्हणजे काय हेच माहिती नव्हतं तोपर्यंत. तर म्हणजे हो, कोणी करू शकतं हिलिंग, शिका आणि स्वतः रोज हिलिंग करा. म्हटलं बरं. आणि मग हिलिंग शिकले आणि आध्यात्मिक प्रवास जो म्हणताय ना तुम्ही, तो माझा इथे सुरू झाला. हिलिंग मधनं माझा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. कारण सुवीर सर आमचे, पहिल्यांदा मला त्यांच्याकडनं महाअवतार बाबाजीचं नाव कळलं. तोपर्यंत मला बाबाजी माहिती नव्हते. आणि मग 2018 साली बाबाजीच केवला हिमालयात जायचा मला योग आला. आणि मग सरांमुळे ऍक्च्युली जी काय आध्यात्मिक माझी जी प्रगती म्हणा, प्रवास म्हणा, जो चालू आहे तो सुवीर सरांमुळे आहे. कारण लहानपणापासून खूप असं काही अध्यात्म वगैरे असं मी कधी, म्हणजे आमच्याकडे गजानन महाराजांचं खूप आहे, गजानन महाराजांची पोथी मी वाचली आहे लहानपणापासून, पण त्या पलीकडे जाऊन असं मला फार काही माहिती नव्हतं. सो सरांमुळे ऍक्च्युली वेगवेगळ्या देवळांमध्ये जाणं किंवा वेगवेगळ्या गुरूंचं चरित्र वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू सुवीर सरांमुळे मला कळत गेल्या. आणि त्यांच्यामुळे गोंदवल्याला जाणं, मी काही वर्षांपूर्वी महाराजांचा अनुग्रह पण घेतला. आता आम्ही दर पौर्णिमेला गोंदवल्याला जातो. म्हणजे हा सगळा प्रवासात ना सरांनी अक्षरशः माझं पोट धरून मला नेलंय असं मी म्हणेन. तर असा तो सुरू झाला माझा. अजूनही मी म्हणेन मी पहिल्याच पायरीवर आहे. असं खूप काही असं या क्षेत्रात माझं अजून नाहीये तेवढं योगदान असंच नाहीये, अजून शिकतीये मी. भविष्यात तुम्हाला बरेच म्हणजे आता संधी येतील, गुरु करून घेतील. आणि विशेष म्हणजे नर्मदा माई अशी तुमच्यावर खरोखरच खूप कृपा आहे आणि तिचा महिमाच वेगळा आहे. तिचा महिमा शब्दातीत व्यक्त करू शकत नाही. तुम्ही जे आता म्हटलात केव हिमालय, म्हणजे महाअवतार बाबाजींची गुफा. महाअवतार बाबाजींनी लहरी महाशयांना ज्या केव मध्ये क्रिया दीक्षा दिली, तिथे आम्ही जातो. किती साली गेलो होतो? 18 साली, 2018 साली गेले होते. ते 2.5 किलोमीटर वरती चालत जावं लागतं. 2.5 किलोमीटर नाहीये, जास्त आहे. म्हणजे 1.5-1.5 तास लागतो हा वरती चढायला. आणि त्या केव्हचं टायमिंग पण सकाळी 10 ते दुपारी 3 आहे. म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. नाही, 3 वाजता ते बंद करतात. कारण का आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. तर 5 वाजता बंद केलं. आम्ही बाहेरच बसून तर तिथे खूप तर तिथे गेल्यानंतर जे वाटतं ना, केव्हला गेल्यानंतर, म्हणजे ते काय म्हणू, म्हणजे सतत बाबाजी बोलवतात असं मला वाटतं. मागच्या वर्षी गेले, म्हणजे मधले काही वर्ष नाही जाता आलं परत नोकरीमुळे. पण मग ऑपरेशन नंतर मला असं झालं की नाही, मला जायचंय आता परत एकदा. डॉक्टरांना विचारलं, ते म्हटले 10,000 फुटाच्या वर असेल तर मी परवानगी नाही देणार, कारण अजून ट्रीटमेंट चालू आहे तुझी. पण म्हटलं नाही, ते 8,000 फुटापर्यंतचे फार नाहीये, जा म्हणाले. तर जाऊन आले. म्हणजे तिथेही ना आपली इच्छा नसते, बाबाजींनी बोलवायला लागतं. जसं इथे मैयानी बोलवलं तरच आपण जातो, तसंच माझी मान्यता आहे की बाबाजींनी बोलवलं तरच आपण जातो.
त्याशिवाय तिथे जाणं होत नाही. कारण बरेच जण ठरवतात आम्हाला यायचंय तुमच्या बरोबर, पण ऐन वेळेस काहीतरी होतं आणि त्यांचं येणं कॅन्सल होतं. म्हणजे हे बघितलंय मी. सो अशा सर्व ठिकाणी म्हणजे इव्हन गोंदवल्याला सुद्धा जर आता आम्ही दर पौर्णिमेला जातो, बरेच जण म्हणतात आम्हाला यायचंय, पण जर महाराजांच्या मनात नसेल तर त्या व्यक्तीचं काहीतरी काम निघतं, काहीतरी अडचण येते आणि ते लोक येत नाही. हा म्हणजे ही सगळी जी आपली धार्मिक स्थळं आहेत ना, आध्यात्मिक ठिकाण आहेत, तिथे त्यांनी बोलवल्याशिवाय काहीही होत नाही. आणि माझं तर माझं असं म्हणणं आहे की, आणि मी ते मानते सुद्धा, की महाराजांच्या मनात जे असतं ते होतं. बरोबर आहे. आणि या मताशी अनेक भक्तजण सहमत आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय आपलं पाणही हरत नाही म्हणतात ते अगदी म्हणजे बरोबरच आहे. म्हणजे तुमचा आध्यात्मिक प्रवास बऱ्याच दिवसांपासूनचा आहे. मग नर्मदा परिक्रमा करावी असं का वाटलं? ऍक्च्युली मी लहानपणापासून ना नर्मदा परिक्रमेबद्दल ऐकते. माझ्या बाबांचा मित्र आहे वामन काका, वामन कुलकर्णी. त्यांनी अनेकदा नर्मदा परिक्रमा केली आहे. म्हणजे सुरुवातीला 2दा बसनी केली, मग कारनी केली, मग चालत आय थिंक 2-3दा केली. आणि काकाचे अनुभव ना मी शाळेत असल्यापासून ऐकते की तिथे जाऊन त्याला जे अनुभव आले, म्हणजे ते अजूनही मला आठवलं तरी अंगावर काटा येतो, इतके सुंदर अनुभव तो त्यांनी मला कायम सांगत आलाय तो. सो माझी खूप इच्छा होती, म्हणजे सुप्त इच्छा म्हणा, की एकदा तरी आयुष्यात नर्मदा परिक्रमा करायची. पण मी म्हटलं तसं की आधी शिक्षण, मग म्हणजे शिक्षण झाल्या लग्न झालं माझं. आणि मग लग्न झालं, मग मुलगी झाली, मग संसार, मग नोकरी, मुलगी लहान आहे, ह्या सगळ्या ह्याच्यात ना अनेक वर्षामध्ये निघून गेली. होतच नव्हतं, कितीही मनात आलं तरी होत नव्हतं. पण मग कॅन्सर झाल्यानंतर काका जेव्हा मला भेटायला आला तेव्हा म्हटलं, कुशली आता इट इज हाय टाइम की तू मनावर घे आणि तू मैयाला सांग की मला यायचंय परिक्रमा करायला. मग म्हटलं करायची तर आहे. मग सगळं 2 वर्ष तरी गेली ऑपरेशन नंतर. 23 जानेवारी 2023 मध्ये माझं कॅन्सरचं ऑपरेशन झालं. पहिलं वर्ष तर मला काहीच कुठेच बाहेर पडायला परवानगी नव्हती. 24 साली जरा हळूहळू मी बाहेर पडायला, अगदी पहिले आम्ही बाहेर पडलो ते देवाला जाऊन आलो कोल्हापूरला. मग आईला जायचं होतं. आई म्हटली आपण तू, मी आणि पौरव 3 पिढ्या आपण कुठेतरी जाऊन असं होतं तिचं. मग तिची इच्छा होती आपण राजस्थानला जाऊन. सो 6 दिवस राजस्थान झालं. मग जरा म्हटलं मला केरला जायचं, अशी माझी खूप इच्छा आहे. तर आधी घरचे नाहीच म्हणत होते, पण मग डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर सगळे गप्प बसले. मग मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मी हिमालयात जाऊन आले. आणि त्याच्यानंतर तर म्हणजे फारच असं झालं की नाही आता मला परिक्रमेला जायचंय. कारण 7 दिवस जर मी हिमालयात जाऊन येऊ शकते तर मी आणखीन 7 दिवस ऍड करून मी परिक्रमा करू शकते. असं म्हणजे मला आतून ते खूप आत्मविश्वास वाटत होता. तिथेही जरा आईला टेन्शन, नवऱ्याला टेन्शन की, आणि मी म्हटलं तर कोणीही माझ्या बरोबर ओळखीचं नको, ना घरातले ना मित्रमैत्रिणी, कोणीही ओळखीचं नकोय. मला परिक्रमेला एकटीला जायचं. बरे मी बसनी जाते, बरोबर असतील 100 लोक, पण ते कोणी माझ्या ओळखीचे नाहीये. तर तशी मला एकटीने परिक्रमा करायची खूप इच्छा होती. मग डॉक्टरांना जरा घाबरतच विचारलं. आधी सगळी चौकशी केली. म्हणजे मी नाना भिसेंच्या ग्रुप बरोबर गेले, सोमनाथ ट्रॅव्हल्स बरोबर गेले. तर माझी एक ऑफिस मधली मैत्रीण आहे, मी परांजपे स्कीम्स मध्ये जॉब करत होते. तर तिथे माझी एक मैत्रीण आहे विभावरी. तर तिने 2023 साली नानांबरोबर परिक्रमा केली बसली. सो मी तेव्हा तो ऑपरेशन झालं होतं, घरात बसून होते. तिचे स्टेटस कायम बघायचे मी परिक्रमेतले. रोज ते वेगवेगळे फोटो आणि टाकायचे. आणि तेव्हा ना मला असं वाटायचं अरे मला जायचं इथे. म्हणजे ते सगळं बघून असं वाटायला लागलं की नाही आता तर गेलंच पाहिजे. असं ते बहुतेक तो एक काय म्हणतो संकेत होता. इच्छा तर दृढ झालीच, पण मैयानी पण बहुतेक तो एक संकेत दिला विभावरी थ्रू की आता वेळ आली आहे बरं का यायची. मग विभावरीला विचारलं तर ती म्हटली माझी बहीणच आहे तिथे, अपर्णा बोरकर तिची बहीण, सोमनाथ ट्रॅव्हल्स मध्ये ती पण एक काम. हा तर मग अपर्णाशी बोलले. ती मला भेटायला आली खास चिंचवडून. म्हटलं मला तिथपर्यंत येणं शक्य नाहीये, तू येशील का? तर येते म्हणाली. ती आली. मग तिला बेसिक मला ना अजून काही गोष्टी चालत नाहीत, म्हणजे 3-4 गोष्टी आहेत. तर ते मी तिला सांगितलं मला ह्या गोष्टी म्हणजे
रोज नर्मदा मैयामध्ये स्नान करणं मला अलाउड नाहीये, कारण अजून ऑपरेशनच्या हाताला सूज वगैरे येणं, थंड पाणी जास्त चालत नाही. तर गरम पाणी मिळेल का? माझ्या खूप बेसिक मागण्या होत्या की थंड पाणी, मी जमिनीवर झोपू शकत नाही कारण अंग जड होतं आणि गारठ्याने जास्त त्रास होतो. तर ती म्हटली तुझी सगळी सोय आम्ही करतो, तू ये. म्हणलं मग ठीक आहे. मग मी डॉक्टरांना विचारलं जाऊ का? ते म्हणले बघ बाई खूप चालायला लागतं तिकडे, जरी बसनी गेली तरी चालणं खूप आहे, असं नाही की मी बसनी सगळीकडे फिरतीये. तर म्हणलं नाही नाही मी करीन. तर मी म्हणजे हिमालयात जायच्या आधी पण मी 2 महिने ना खूप प्रॅक्टिस केली होती. आमची 11 मजली बिल्डिंग आहे, रोज 11 मजले चढायचे उतरायचे, खालती 1 तास फेऱ्या मारायच्या, असं मी खूप केलं. तेव्हा खूप तयारी शारीरिक तयारी खूप करणं गरजेचं होतं, कारण कॅन्सरमध्ये काय होतं शरीरच आपलं हे होतं पार, म्हणजे खूप ताकद कमी होऊन जाते आपली. सेम ताकद मला परिक्रमा करताना हवी होती. मग परत माझी सुरू झाली तयारी, शारीरिक तयारी खूप चालू झाली. मानसिक तयारी पूर्ण होती माझी की काही नाही होणार मला, पण शरीर साथ द्यायला पाहिजे ना. सो मग ते सगळे व्यायाम हे ते चालणं, मेन चालणं, कारण तिथे आता तुम्ही सगळेजण इतक्या वेळा गेलाय, तुम्हाला माहिती आहे. जरी बस किनाऱ्यापासून खूप अंतरावरती उभी असते आणि तिथून आपल्याला किनाऱ्यापर्यंत चालत बस आपण वेगवेगळी देवळं फिरतो. इव्हन म्हणजे आता ते दूधधारा, कपिलधारा, तिकडे तर केवढं चालायला लागतं. वेगवेगळ्या देवळांमध्ये, माहेश्वरमध्ये पण बरीच देवळं त्यावेळेस आम्ही हे केली, बरंच चालायला लागतं. तर ती तयारी, शारीरिक तयारी मी ती केली महिनाभर आधीपासनं, की बाबा मला असं नको व्हायला की पाय दुखतायत किंवा काही त्रास होतोय शारीरिक म्हणून मी आश्रमातच बसून राहिले किंवा काय. तर ती माझी एक खूप तयारी झाली. आणि फायनली डॉक्टरांनी हो सांगितल्यानंतर घरचे काही बोलू शकले नाहीत आणि मग मी पैसे भरूनच टाकले. म्हणजे मी म्हटलं कोणी आणखीन त्याच्यात काही खो घालायला नको, मी म्हटलं मी पैसेच भरून टाकलेत, आता मी चालली आहे. म्हणजे परिक्रमेला जाण्यापूर्वी 1 महिनाभर अगोदर पासून मैयाने तुमच्याकडून ती शारीरिक तयारी करून घेतली, तुमच्या मनाचीही तयारी करून. मनाची तर होतीच आहे, परंतु शारीरिक सुद्धा तुमची क्षमता ते दुसरं कोणी माझ्यासाठी, मला कोणी उचलून नव्हतं नेणार किंवा तिथे डोली बिली प्रकार नसतो, त्यामुळे तिथे चालणं हा एकच साधन आहे आपल्याला. पर्याय नाही. ते खूप छान मैयाने सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. परिक्रमेत पण प्रत्येक ठिकाणी असं झालं की मैया सांभाळून घेते मला. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मैयाची अनुभूती आली, ती प्रत्येकाला येते. हो अगदी. परिक्रमेतील दिनचर्या कशी असायची? ती खूप छान असायची हा आमची. म्हणजे सकाळी आता समजा रात्रभर प्रवास झाला, आता सुरुवात आमची झाली की आम्ही रात्रभर प्रवास करून ओंकारेश्वरला पोहोचलो. आणि मग तिथे आश्रमात बॅगा ठेवल्या आणि मी ओंकारेश्वरला तर मी ठरवलं होतं मैयामध्ये स्नान करायचं, कारण परिक्रमा उचलायची होती त्या दिवशी. सो दिनचर्या अशी होती की रोज मैयामध्ये स्नान करून बाकी सगळेच जायचे. मला फक्त मी आय थिंक 3च दिवस मी मैयामध्ये स्नान केलं. पण बाकी मग मला ते गरम पाणी द्यायचे करून, कारण मला थंड पाण्याने अंघोळ नाही चालत. तर आपले आयोजक खूप छान होते आणि अपर्णा आणि वाणीदादा यांनी माझी जी काय काळजी घेतली ना, म्हणजे त्यांच्या मुलीची जशी काळजी घेतात तशी त्यांनी माझी काळजी घेतली आहे. की काही होतंय का तुला, तू व्यवस्थित आहेस ना, औषधं घेतलीस ना वेळेत, गरम पाणी द्यायचे मला आंघोळीला वगैरे. ते सगळं झालं की मग पूजा आपली नेहमीची मैयाची पूजा व्हायची, नर्मदाष्टक, रुद्राष्टक हे सगळं व्हायचं. आणि मग सगळ्यात आवडता माझा काळ असायचा तो म्हणजे पुष्पक जोशी गुरुजींना कथा सांगायचे. इतकी छान सांगायचे ते नर्मदा पुराण मधली, म्हणजे आणि ना ते ना असं त्यांच्या बरोबर त्यांचा सगळा तामझाम होता. मला इतकं छान वाटलं. त्यांचे गायक होते, तबलजी होते, पेटीवाले होते आणि ते ना अशी गोष्ट सांगता सांगता असे ते गायचे, म्हणजे काय म्हणतात अभंग भजन. आणि त्यातनं ती कथा ते पुढे न्यायचे. ते इतकं सुंदर होतं ना ऐकायला. आणि ह्या सगळा प्रकार ना पहिल्यांदा अनुभव घेत होते मी ह्या सगळ्याचा आणि खूप छान वाटत होतं मला. म्हणजे असं काय म्हणतात, म्हणजे मला असं वाटलं ह्याच्या आधी का नाही आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण नंतर असं वाटलं की ती वेळ नव्हती. मे बी ते प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते ना आयुष्यात. सो इतका सगळा आता माझी 11 ऑपरेशन झाली आहेत.
तर इतके सगळे शारीरिक व्याधी भोगल्यानंतर मैयाकडे जाणं किंवा तिने बोलवून घेणं असं मी म्हणेन, मी नाही गेले, मैयानेच मला बोलवलं आणि हा सगळा आनंद दिला. ते सगळं ते जे काय सगळी दुःख होती ना ती सगळी धुवून निघाली एका डुबकीत. खूप छान होतं ते. आणि ना एक म्हणजे माझा स्वतःचा हा अनुभव आहे, म्हणजे ते जे काय स्तोत्र म्हणायचे, गाणी म्हणायचे, भजनं म्हणायचे ना, बरंचसं मला माहिती नाहीये बरं का, पण त्यांच्या बरोबर मी म्हणायचे. कसं देव जाणे ते कसं सुजवे डोळे मिटून मी त्यांच्या बरोबर ते म्हणायला लागायचे. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात काही कल्पना नसताना तुम्ही त्यांच्या सोबत ते भजन, ते श्लोक, ते अभंग म्हणत होते. आणि नंतर मला काहीही आठवायचं नाही. ती कथा संपली की मला कसं वाटायचं, हे आपण कसं काय म्हंटल, म्हणजे मी तर हे कधी ऐकलं नाहीये किंवा कुठे शिकले नाहीये, वाचलं नाहीये, पण हे वेगळंच काहीतरी होतं. तर काय म्हणाल तुम्ही याला? त्यांच्या सोबतच तुमच्या मुखद्वारे ते पठण होत होतं. हो. चला बघा, म्हणजे हाही एक खूप अनुभव होता, वेगळा अनुभव आहे. या पाठी काही लॉजिक नाहीये, म्हणजे केवळ मैयाचं मॅजिक. अरे वा. म्हणून तर म्हटलं ना की मैया तुमच्या पाठीची आहे आणि मैयाची कृपा दृष्टी तुमच्यावर निश्चितच आहे. आता सांगताना माझ्या अंगावर गाठा आलाय. तेव्हा तर म्हणजे मी एकदम अशी कुठल्या ह्याच्यात होते मला पण नाही माहिती. अच्छा. परिक्रमेला जाण्याच्या एक दिवस अगोदर एक छोटीशी मुलगी तुमच्या स्वप्नात आली होती. हो. तिने तुम्हाला हात दिला आणि माझ्या बरोबर चल, हो, असं ती तुम्हाला म्हणाली. तीच मुलगी तुम्हाला नेमावरला भेटली. हो, बरोबर. म्हणजे तुमच्या पुस्तक जे मी वाचलं त्यातून मला ही माहिती मिळाली. तर तो अनुभव कसा होता तुम्हाला? मी सांगूच नाही शकत. डिवाइन होतं. म्हणजे मला एवढा धक्का बसला, म्हणजे धक्का म्हणजे तो आश्चर्य होतं. ते धक्का पण आश्चर्यजनक धक्का म्हणू शकतो आपण. कारण ती मुलगी नंतर परिक्रमा चालू असताना पण एकदा स्वप्नात आली होती. आणि माहिती नाही मला, म्हणजे एक अदृश्य साथ म्हणतो ना आपण, तशी मला वाटत होती. आणि नेमावरला ना मला माहिती नाही तिकडे कायम दिवे जातात का नाही, पण आमची आरती वगैरे झाली तिथली आणि अचानक दिवे गेले. पूर्ण अंधार पडला. पूर्ण अंधार, म्हणजे फक्त चंद्राचा प्रकाश जो काय होता तो होता. आणि सगळे जण तिथे, आता तुम्हाला माहितीच आहे तिकडे नाच वगैरे सगळं होतं, म्हणजे उत्सव होतो मैयाच्या किनारी. तर मी आपली माझं निरांजन अजून तेवत होतं म्हणून उभी होते. बरीच पोरं होती तिथे. ते कुणाकुणाकडे जाऊन दे काहीतरी ते म्हणत होते. माझ्यापर्यंत कोणीही आलं नाही. एकच मुलगी आली आणि म्हटली, मैयाजी कुछ तो दे दो. तो म्हटलं माझ्या हातात दिवा आहे. म्हटलं हा खालती नाही ठेवू शकत, थांबशील का 5 मिनिटं हे शांत होईपर्यंत. ते सगळं हिंदीत बोलले. माझं हिंदी फार वाईट आहे, मी ते मराठीत सांगते. तर ती म्हटली हा थांबते. तर ती माझ्या बाजूला उभी होती इतकीच शांतपणे. आणि माझ्या आपलं निरांजन केवढूसं, त्याची ज्योत केवढीशी, पण त्याच्यात पण तिचा चेहरा इतका स्पष्ट आणि इतका तेजस्वी दिसत होता ना की मला तेव्हा क्लिक झालं, अरे हीच ती मुलगी आहे. आणि थांबली ती. माझं निरांजन शांत झालं. मी ते खालती ठेवलं, तिला पर्समधनं काढून दिलं, तिला नमस्कार केला. तिने एवढे भरभरून आशीर्वाद दिले ना. आणि ती गेली आणि दिवे आले. मी सगळीकडे बघितलं ही मुलगी कुठे दिसते, मला कुठेही ती मुलगी नंतर दिसली नाही. तो किती सेकंदाचा किंवा मिनिटाचा कालावधी होता? म्हणजे ती दिसल्यानंतर म्हणजे दिवे आले आणि ती मुलगी तुम्हाला दिसेल अशी झाली असेल? नाही, ते मी तिला दिलं, नमस्कार करून ती आशीर्वाद देऊन गेली आणि दिवे आले. म्हणजे साधारणतः 1 मिनिट किंवा 2 मिनिटं नाही, 1 मिनिट पण नाही, 1 मिनिटापेक्षाही कमी कालावधी दिवे आले आणि ती छोटीशी मुलगी अदृश्य झाली. म्हणजे कुठे गेली माहिती नाही, अदृश्य म्हणायचं कधी माहिती नाही आता, पण ती मला कुठे दिसली नाही. म्हणजे ती साक्षात मैयाच होती आणि ती तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच आली होती. नाहीतर एवढी सहज साधारण गोष्ट कोणाच्याही आयुष्यात घडत नाही. म्हणजे आणि त्यानंतर ना मी ट्रान्समध्येच होते असं मी म्हणेन. नंतर तिकडनं आम्ही परत आलो ना, मी कोणाशीही बहुतेक बोलले नाही. येऊन डायरेक्ट झोपूनच गेले असं वाटतंय मला. आठवतच नाही मला नंतर काय झालं, पुढे काय केलं. पण तो खूप विलक्षण अनुभव होता.
प्रवासात काही संकट आली का तिथे प्रवास करताना? खूप अशी नाही, पण मी खूप धडपडी आहे, त्यामुळे ते माझंच होतं जे काय झालं ते. बसमधनं उतरताना एक छोटं स्टूल ठेवतात खालती. हा, म्हणजे खूप कारण पहिली पायरी आणि खालती ते खूप अंतर असतं ना, तर उतरायला सोपं जावं म्हणून त्यांनी एक स्टूल ठेवलं होतं. सगळी लोक उतरली आणि मी उतरायला गेले आणि त्या स्टूलावरनं पाय घसरला माझा. आणि नशिबानी म्हणजे ते मला म्हणजे अशी असं उतरतो ना, मी अशीच झाले एकदम. नशिबानी बसचा दांडा धरला, पूर्ण खालती गेले. म्हणजे धरून सुद्धा मी पूर्ण खालती गेले, पण धरल्यामुळे डोकं वाचलं एवढंच. म्हणजे तो एकदम याच्यावर हिसका तो इतका जोरात बसला, म्हणजे लहान मुलांसारखीच भोकाळ बसून रडायला लागले म्हणजे मी तिथे, कारण ते सहनच होईना मला. पण तुम्हाला सावरून घेतलं. हा, म्हणजे आणि तो तिसरा का चौथाच दिवस होता. म्हटलं मनात विचाराला, बापरे परिक्रमा होते की नाही आपली, असंच झालं मला. पण झाली. म्हणजे मला तेव्हाही अपर्णा म्हणाली, आपण डॉक्टरला शोधायचं आहे का कोणी. म्हटलं नाही डॉक्टर विक्टर नको, मला फक्त गरम पाण्याची पिशवी असेल तर ते मी लावते. मग तिनेच गरम पाणी करून आणलं, तिने मला शिकून दिलं. ही जी काळजी आहे ना, मला बाम चोळून दिला. म्हणजे सगळीकडे नाही असं भेटत कोणी इतकं काळजी घेणार. म्हणजे घरच्यांसारखीच, म्हणजे जवळच्या नातलगांसारखीच अपर्णा ताईंनी आणि सुदाम भाऊंनी तुमची काळजी घेतलेली आहे. आणि कदाचित मैयानेच त्यांची निवड केलेली असेल. कारण तेव्हा ना नानांना थोडं बरं नव्हतं, त्यामुळे नाना आणि काकू नव्हते त्या परिक्रमेत. म्हणजे ते मी खूप मिस केलं, कारण मी ते पण खूप ऐकलं होतं त्यांच्या बरोबर, कारण ते प्रत्येक परिक्रमेला जातात सोबत. आणि ते मी खूप ऐकलं होतं त्यांच्याबद्दल की किती छान नियोजन करतात काय ते. पण ते मिस झालं माझ्याकडनं. पण अपर्णा आणि दादांनी मात्र खूप काळजी घेतली माझी, प्रत्येक ठिकाणी काळजी घेतली. आणि मैयाने त्यासाठीच त्यांची निवड केली होती, म्हणून तुम्हाला जाण्याची सुबुद्धी मैयाने तुम्हाला दिली असं म्हणावं लागेल.